विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे ज्यांनी आम्हा सर्वांना माहिती करून दिली, या स्वतंत्र भारताला ज्यांनी खऱ्या अर्थाने समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या अत्यंत महत्त्वपूर्ण मूल्यांवरती राज्यघटना लिहून या भारत देशावरती अनंत उपकार केले। जो समाज शोषित, असहाय्य, अनाथ, दुःखी आणि कष्टी होता, अशा या समाजाला ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला आणि सर्व प्रकारच्या दुःखाला ज्यांनी नष्ट करून सोन्याचे दिवस आपणा सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांच्या जन्मामुळे झाले, असे बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी उपस्थित पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, ज्यांनी अत्यंत सुंदर थोडक्यामध्ये अशी बाबासाहेबांच्या जीवनावरती आपणा सर्वांना धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू प्रज्ञावंतजी, सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, संघरत्न, आपल्या बुद्ध विहारातील सर्व समिती, महाप्रजापती, गौतमी महिला मंडळ व परिसरातील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। साधुवाद कोणीच नाही दिला का? विसरले का? भुका लागल्या? वर्षावास संपला की साधुवाद विसरले? धम्मदेशना जेव्हा सुरुवात करतात भंतेची, तर आपण साधुवाद दिला पाहिजे। तर तसं मी आता सध्या बोलणं फार कमी केलेलं आहे, तसं तुम्ही जाणता, कारण मी भंतेजी बोलतात त्यामुळे माझा काय बोलण्याचा जास्त विषय राहत नाही। आता बंदीजी पण बोलायला सुरू झाली, त्याच्यामुळे कारण नेहमीच बोलतो ना आम्ही आता, कारण दौरे असतात बघा, त्यामुळे बोलणं कंटिन्यूच आहे आणि त्यामुळे शक्यतो थोडंसं बोलणं जरा कमी केलं मी। आज बोलतो, तसं काही विषय नका करू। तर जेव्हा समाजाचं आम्ही चिंतन करतो बाबासाहेबांबद्दल, तर आता सगळे जाणकार आहात, आपण अभ्यासू आहात, वाचक आहात। बंतेंनी सांगितल्याप्रमाणे 364 दिवस आम्ही वाचतो, एक दिवस नाचतो, पण खरंच 364 दिवस वाचतो का? खरंच वाचन करतो का? म्हणजे बोलायला डायलॉग किती छान वाटतो बघा, एकदा स्टेटसला ठेवायला किती छान वाटते, लिहायला किती छान वाटते, बोलायला किती छान वाटते, की 364 दिवस आम्ही वाचतोच, एक दिवस मात्र नाचतो। जर खरोखर 364 दिवस जर समजा वाचन केलं असतं, तर असे हाल असते का? समाजाचे असे हाल असते का? बाबासाहेबांना जर समजून घ्या 364 दिवस जर आपण वाचलं असतं, तर असे हाल नसते। एकदा बोलणं वेगळं, कृती प्रत्यक्ष रूपाने करणं वेगळं। जेव्हा आम्ही पाहतो, चिंतन करतो, तर दोन प्रकारचे लोक बघा आपल्या समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतात। एक असा क्षण पाहायला मिळतो, 6 डिसेंबरला रडणारा समाज
आम्हाला पाहायला मिळतो. आणि 14 एप्रिलला नाचणारा समाज आम्हाला पाहायला मिळतो. एक ना 6 डिसेंबरला दुःख करायचं आणि 14 एप्रिलला आनंद उत्सव साजरा करायचा. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या विहारामध्ये होतात. तसं आपल्या विहारातलं वातावरण खूप चांगलं आहे, लोक पण खूप चांगले आहे. कारण चांगले जर नसते तर एवढी प्रगती आपली, एवढी उन्नती आपली झाली नसते. आणि त्यामुळे उद्देश हाच आहे की आपल्या इथली प्रगती चांगली व्हावी, अधिक आपली उन्नती व्हावी, आपल्या लेकरांची उन्नती व्हावी, आपल्या परिवारांची उन्नती व्हावी. त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो. परंतु कधी कधी बघा, आम्हाला असं वाटतं की म्हणजे एक माता पिता म्हणून, एक आई वडील म्हणून जी तुमची जबाबदारी असते, तर ती जबाबदारी तुम्ही चोखपणे पार पाडत नाही असं कधी कधी वाटते बघा. कारण भंतेनी स्पर्धा घेतल्या होत्या, त्या स्पर्धेमध्ये फार कमी मुलं होते. जसं पाहिजे तसं निबंध स्पर्धा असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल, रात्री मात्र खूप होते. रात्री मुलं खूप होते. कारण ज्या मुलांना आम्ही कधी पाहतही नाही, जे मुलं कधी येतही नाहीत, या आपल्या 14 एप्रिलच्या निमित्ताने, जसं मागच्या वर्षी 2 वर्षापासून जसं आपण लेझिम करतो, तर लेझिम खेळण्यासाठी दुपारी आपल्या माता भगिनी यायच्या, संध्याकाळी मुलं यायचे, त्यांची लेझिम असायची. तर असं वाटायचं की 14 एप्रिल फार मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करतो. आता यावेळेस काय लेझिम ठेवली नाही, त्याला काही कारण आहेत. काही डीजेचं कारण असेल म्हणा किंवा काही दुसरं कारण असेल. परंतु जे काही सांस्कृतिक आपले कार्यक्रम आहे तर ते आपण ठेवले होते. उद्देश हाच आहे की तुमच्या मुलांना एक प्रेरणा मिळावी, तुमच्या मुलांनी अभ्यास करावा. कारण बाबासाहेबांनी जो आदेश आपल्याला दिलेला आहे, तर बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला, बाबासाहेबांनी किती डिग्र्या घेतल्या, ऐक ना, बाबासाहेबांनी किती हालापेष्टा सहन केल्या, हे सगळ्यांना माहीत आहे, सर्व जाणता वाचता. परंतु आपली जी उन्नती कशामुळे झाली, आपली प्रगती कशामुळे झाली, आपल्या प्रगतीमध्ये उन्नतीमध्ये बाबासाहेबांचं काय योगदान आहे, आणि वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारचं जीवन जगतो, याचं चिंतन मनन होणं बघा अत्यंत गरजेचं आहे. कारण आम्ही आता समाजामध्ये फिरतो, वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा आम्ही जातो. बाबासाहेबांनाच बरेच लोक केवळ जयंती बाबासाहेबांची असते आणि बाबासाहेब फक्त जयंतीपुरते मर्यादित असतात, असे लोक बघा सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात. 9-10 तारखेला आम्ही मध्य प्रदेशामध्ये बहादूरपूर या गावी गेलो होतो. तुम्ही स्टेटसला बघितलं असेल. एवढी सुंदर बाबासाहेबांचा भव्य दिव्य असा साधारणतः 6-6.5 फुटांचा पूर्णाकृती पुतळा त्या लोकांनी अत्यंत भव्य असा चौकामध्ये प्रस्थापित केला. सुंदर अशी 1-1.5 तासापर्यंत रॅली सुद्धा झाली. आणि जेव्हा धम्मदेशनेचा कार्यक्रम सुरू झाला, हळूहळू 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 लोक उठून जाऊ लागले. आम्ही लोकांना असं म्हटलं की असं का, भंतेजी म्हणत इथे लोकांना काहीच माहित नाही, म्हणजे बुद्ध म्हणजे काय, फक्त बाबासाहेबांची जयंती साजरी करणे एवढंच फक्त लोकांना माहित आहे. बाकी लोकांना म्हटलं तुम्ही पेन्सिल घेता का, पेन्सिल तुम्हाला येते का, एकाचाही हात वर झाला नाही. म्हणजे 70 वर्षामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असणारे गाव सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे. आणि त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे फार मोठी जोखीम आहे, फार मोठं ते कार्य आहे. कारण बाबासाहेबांचं स्टेटमेंट आपण नेहमी असं बोलतो की बाबासाहेब असं म्हणाले की मला जर आयुष्य लाभलं, बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे, बाबासाहेब असं म्हणतात की मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. मी जेव्हा
राजकारणामधून धम्म कार्याकडे आलो, तर मला असं वाटतं की मी वाळवंटामधून हिरवळीकडे आलो आहे. म्हणजे बाबासाहेबांनी राजकारणाला वाळवंट असं म्हटलं आहे, धम्माला बाबासाहेबांनी हिरवळ असं म्हटलं आहे. म्हणजे आनंद आहे, प्रसन्नता आहे, सुख आहे. आणि त्यामुळे मला आयुष्य लाभलं तर सारा भारत मी बौद्धमय करेल, अशी बाबासाहेबांची बघा संकल्पना होती. आणि त्यामुळे एक नैतिक जबाबदारी आपली सर्वांची असते. आणि त्या दृष्टीने बघा आपण धम्माचं कार्य केलं पाहिजे. विहारामध्ये वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण येतो, ग्रंथाचं वाचन बंदूजी धम्मदेशनेच्या द्वारा करत असतात. वर्षावास संपल्यानंतर सर्व पूर्वत बघा अगदी होत असते. दर रविवारीला बाबासाहेबांनी सांगितलं की किमान दर रविवारी तुम्ही आपल्या मुलाबाळांसह विहारामध्ये गेलं पाहिजे. सुरुवातीला आता आपल्या विहारामध्ये ही परंपरा आहे की दर संडेला आपण विहारामध्ये येतो. आता सांगा बरं किती लोक येतात? करा बरं हातवर. रविवारच्या दिवशी किती लोक येतात? बोटावर मोजणारे लोक. मग आपली प्रगती होत आहे की अधोगती होत आहे? चार प्रकारचे लोक सांगले बघा भगवंताने. अंधारातून प्रकाशाकडे जाणारे, प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे, अंधाराकडून अंधाराकडे जाणारे आणि प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे. आपण कोण आहोत मग? आता चिंतन करा ना तुम्ही. सत्य आहे ना, सत्य परिस्थिती आहे ना. म्हणजे बाबासाहेब असं म्हणाले की जागृतीचा विस्तव हा सतत तेवत ठेवला पाहिजे. जागृती सतत असली पाहिजे. जागृतीचा विस्तव हा सतत तेवत ठेवला पाहिजे. कारण तुम्ही खूप पुण्यवान आहात. तुम्ही खूप पुण्यवान आहात. कसे पुण्यवान आहात? तुम्हाला खोटं वाटेल, आजच्या दिनासाठी एवढ्या ठिकाणावरून फोन आले की भंतेजी आमच्याकडे किमान पंचशील घेण्यासाठी या तुम्ही. भंतेजी आशीर्वाद देण्यासाठी या. भंतेला किती फोन आले, मला किती फोन आले. पण तरी सुद्धा आम्ही असा विचार करतो, आम्ही असं चिंतन करतो की वर्षभर आपण बाहेर राहतो. वर्षभर मी तर समजून घ्या आता नसल्यासारखाच आहे. वर्षभर धम्मदौऱ्याच्या निमित्ताने बाहेर राहतो आणि आम्ही असं चिंतन करतो की किमान 14 एप्रिलला आपण विहारामध्ये आपल्या राहिलं पाहिजे. 14 एप्रिलला आपण विहारामध्ये जयंती साजरी केली पाहिजे. कारण अनेक लोक, अनेक विहार असे आहेत की ज्यांच्याकडे भंतेजी सुद्धा नाही आहेत, आजच्या दिनी सुद्धा नाही आहे. तुम्ही किती पुण्यवान, तुम्हाला 3-3 भंतेजी आहे की नाही? पुण्यवान 3-3 भंतेजी आहेत ना तुमच्या कार्यक्रमासाठी. म्हणजे एवढे पुण्यवान आहात तुम्ही. कारण तुम्ही चांगली सेवा करता, माता पिता म्हणून तुम्ही सांभाळ करता. आपल्या अगदी मुलांना जेवढं जीव लावत नाही, मुलांवर जेवढं तुम्ही प्रेम करत नाही किंवा मुलांची जेवढी काळजी घेत नाही, त्यापेक्षा तुम्ही कितीतरी पटीने भंतेची काळजी घेता. म्हणून 3-3 भंते जे आहेत. म्हणजे हे तुमचं पुण्य आहे, हे तुमचं कुशल कर्म आहे. या पुण्यकर्माचं, या कुशल कर्माचं हे तुमचं फळ आहे. आणि त्यामुळे धम्म हा सतत जागरूक असला पाहिजे. धम्माची जागृती ही सतत असली पाहिजे. धम्म आचरण हे एका दिवसाचं नाही आहे. धम्म आचरण हे 2 दिवसाचं नाही आहे. धम्म आचरण महिन्याचं, वर्षभराचं नाही आहे. तर धम्म आचरण हे सतत, जोपर्यंत आपण दुःखमुक्त होत नाही, जोपर्यंत आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या नष्ट होत नाही, तोपर्यंत धम्माचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. जागृतीचा विस्तव हा सतत तेवत असला पाहिजे, असं बाबासाहेबांचं वचन होतं. जी आपली संस्कृती आहे, दर रविवारी विहारामध्ये येण्याची संस्कृती आहे. पूर्वी बघा एक वेळ वंदना करायचो आपण, सकाळची किंवा संध्याकाळची वंदना असायची. आता ती वंदना सुद्धा भंतेजी तर इथेच राहतात, पण तुम्ही येतच नाही. यायला पाहिजे, तुम्ही वंदना घ्यायला पाहिजे. दर संडेला किमान 5-50 लोक बघा असायचे. पूर्ण विहार आपलं गच्च भरायचं. हळूहळू आपण ते कमी करत आहोत. म्हणजे ही जी आपली उन्नती आहे, म्हणजे विहार बांधण्याची आपली प्रगती आहे. म्हणजे केवळ विहार बांधूनच चालणार नाही आहे, तर त्या विहारामध्ये सुद्धा आपण आलं पाहिजे. एवढं मोठं आपण काम केलं, जवळपास 40-45 लाखापर्यंत आपण काम केलं आहे. म्हणजे जेव्हापासून मी आलो, माझ्या अगोदर जे काम झालं, पण मी जेव्हापासून आलो तेव्हापासून साधारणतः 40-45 लाखाचं आपण काम केलं.
एवढे आपण दानशूर आहोत, एवढे आपण परिश्रम करतो, मेहनत करतो, ह्या सर्व जे काही गोष्टी आहे तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी ह्या अत्यंत लाभदायक अशा ठरणाऱ्या आहे. म्हणजे तुमची पिढी तुम्हाला दोष कधीच देऊ शकणार नाही की आमच्या मातेपित्यांनी धम्माचं काम केलं नाही, आमच्या मातेपित्यांनी विहारासाठी काही केलं नाही, आमच्या मातेपित्यांनी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी काही केलं नाही, असं बिलकुल तुमची पिढी म्हणणार नाही. कारण तुम्ही ते केलं आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये तुम्हाला संघर्ष करण्यासाठी ही नैतिक बलाची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून मी बुद्धाचा हा धम्म संस्कार तुम्हाला देत आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये, या जातीयतेच्या विरोधामध्ये, या सर्व प्रकारच्या षडयंत्राच्या विरोधामध्ये तुमचं मानसिक बल तुमच्याकडे असावं आणि या मानसिक बलाच्या द्वारा तुम्हाला लढण्याचं एक आध्यात्मिक बल, आध्यात्मिक शक्ती तुम्हाला प्राप्त व्हावी, म्हणून बुद्धाचा संस्कार मी तुम्हाला देत आहे. जर या बुद्ध संस्काराला अनुसरून जर तुम्ही जीवन जगलं आणि तुमच्या मुलाबाळांना जर असं कळालं की अरे बुद्धाचा धम्म किती पवित्र आहे, परंतु तुम्ही जर त्यांना ते धम्माचे संस्कार दिले नाही, त्यांना धम्म समजून सांगला नाही, तर तुमचे मुलं बाळ तुम्हाला दोष देतील. ते म्हणतील की अरे एवढा मोठा पवित्र भगवंताचा धम्म आहे, परंतु माझ्या मातेपित्यांनी मला काही सांगितलं नाही, माझ्यावर संस्कार दिले नाही, मला शिकवलं नाही, तर माझ्या अधोगती जर कारण कोणी असेल तर ते आमचे माता पिता आहे. पण जर समजून घ्या, तुम्ही तुमच्या मुलांना योग्य प्रकारे धम्माचा संस्कार दिला, ते भविष्यामध्ये मोठे झाले आणि त्यांना जेव्हा बुद्ध धम्म कळू लागला तर ते तुम्हाला धन्यवाद देतील. ते म्हणतील की अरे माझे माता पिता किती पुण्यवान आहे, माझे माता पिता किती चांगले आहेत की ज्यांनी बुद्धाचा हा धम्म संस्कार आम्हाला दिलेला आहे, तुम्हाला ते धन्यवाद देतील. आणि त्यामुळे बुद्धांचा विचार हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. बुद्ध विचार पेरणे, बुद्ध विचार आत्मसात करणे हे आपल्या जीवनातील बघा अत्यंत नैतिक असं आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, आपण अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल केलेली आहे. कारण पूर्वी अंधकारच होता, अज्ञानाचा अंधकार होता, कर्मकांडाचा अंधकार होता, ईश्वरवादाचा अंधकार होता, आत्मा परमात्माचा अंधकार होता, वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा या सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये समाज जखडलेला होता. आजही आहे, अनेक लोक आजही आहेत आणि पुन्हा पुन्हा त्या अंधश्रद्धेकडे, त्या कर्मकांडाकडे, त्या ईश्वरवादाकडे तुम्हाला पुन्हा पुन्हा कशा पद्धतीने घेऊन जाता येईल यासाठी सतत प्रयत्नशील असणारी एक व्यवस्था इथे आजही बघा काम करत आहे. तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल बघा, बाबासाहेबांचं सुद्धा कशा प्रकारचं दैवीकरण केलं पाहिजे, बाबासाहेबांना सुद्धा कशा पद्धतीने या देवांच्या रांगेमध्ये नेलं पाहिजे असे प्रयत्न चालत आहे. तुम्ही सोशल मीडियावर जर बघत असाल तर नाशिकची एक बातमी आहे बघा, ऐकली तुम्ही, बघितली का, की बाबासाहेबांना 1000 दिवे लावून बाबासाहेबांची आरती जिथे कुंभमेळा भरत आहे तिथे करत आहेत लोक. कशासाठी? कारण बाबासाहेबांचं दैवीकरण करायचं आहे. बाबासाहेब ज्ञानी आहेत, प्रज्ञावान आहेत, बुद्धिवान आहेत, घटनेचे शिल्पकार आहेत. म्हणजे बाबासाहेबांना एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील बघा लोक आहेत. आजही लोक आपल्याकडे येतात, तुम्हाला काहीच माहित नसते, लोक सतत कार्य करत असतात, आपली कार्यप्रणाली सतत त्यांची चालू असते, कुठे काय चाललं, कशा पद्धतीनं काम होत आहे, कशा पद्धतीनं कोण काम करत आहे. अगदी लोक बघा, तुम्ही तर झोपलेले आहात, तुम्ही झोपलेले आहात, आम्हाला माहित असतं की नेमकं काय चाललं काय नाही चाललं. जागरूक करण्याचा मी तुम्हाला सातत्याने बघा प्रयत्न करत असतो. कारण बाबासाहेब असं म्हणाले की रात्रच वैरायची नाही आहे, दिवस सुद्धा हा वैरायचा आहे. तुम्हाला असं वाटतं की मी अत्यंत सुखपूर्वक जीवन जगत आहे, माझे पती नोकरीला आहे, सर्व काही पैसा पाणी आहे, सर्व काही मी गोष्टी सुखपूर्वक जीवन जगत आहे. तुमचं ते कुशल कर्म आहे, तुमचं ते पुण्यकर्म आहे. कारण तुम्ही कुशल कर्म केलं असेल, पुण्यकर्म केलं असेल, तुम्ही चांगल्या प्रकारचं जीवन जगत असाल, त्यामुळे तुम्हाला हे सर्व बघा सुख प्राप्त झालं आहे. आपण स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे. अरे की माझ्या जीवनामध्ये ही मला एक संधी प्राप्त होत आहे, एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याची मला संधी प्राप्त होत आहे. बाजूला बघा, आज 14 एप्रिल आहे तरी सुद्धा काही बांधव काम करत आहे का काही?
तुम्ही किती पुण्यवान आहात, आहे का नाही पुण्यवान? तुम्ही तर कुशाल बसले बघा, मस्त एक एक लाखाचा एक एक लाखाचा माणूस आहे इथे, आहे की नाही? माता भगिनी ते 20 रुपयाला एक एक लाखाच्या आहे. कशामुळे? बाबासाहेबांची पुण्य आहे, माता रमाईची पुण्य आहे. म्हणजे आज घडीला एका वेळच्या भोजनासाठी सुद्धा लोक प्रयत्न करत आहेत, परिश्रम करत आहेत, मेहनत करत आहेत. आपण किती पुण्यवान आहोत, आपण किती सुखपूर्वक आहोत, ह्या सर्व काही गोष्टी आपल्या पुण्यकर्मामुळे आपल्याला प्राप्त झाल्या बघा. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेला जो स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान आपण आपल्यामध्ये जागरूक केला पाहिजे. स्वाभिमान कधी गहाण नाही ठेवला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की स्वाभिमानासारखी महत्वपूर्ण गोष्ट तुमच्या जीवनामध्ये कोणतीच नाही आहे. आणि त्यामुळे आपण स्वाभिमानपूर्ण जीवन जगलो. स्वाभिमानाने आपण विहार निर्माण केलं, स्वाभिमानाने आपण भिक्खू निवास एवढं मोठं निर्माण केलं, स्वाभिमानाने बघा आपण लायब्ररी निर्माण केली. एवढं काही आपण स्वाभिमानाने, आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने, आपल्या परिश्रमाने निर्माण करत असतो. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपला स्वाभिमान आपण गहाण नाही ठेवला पाहिजे. स्वाभिमान अत्यंत महत्वपूर्ण आहे. स्वाभिमानाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब बघा रायटिंग स्पीचेस मध्ये एका ठिकाणी लिहितात, बाबासाहेब असं म्हणतात, 2 स्त्रियांचं बाबासाहेब उदाहरण देतात बघा, स्वाभिमान किती महत्वपूर्ण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, एक स्त्री अशी आहे की जी अकुशल कर्म करते, वाईट कर्म करते, पाप कर्म करते. वेश्येचं उदाहरण दिलं बाबासाहेबांनी. आपलं शरीर विकते, आपला देह विकते आणि अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगते. सकाळी जेव्हा ती उठते तर म्हणते तिच्या सेवकाला, अरे सुलेमान, ऑर्डर दे, मुझे ब्रेड खाना है, मुझे खिमा खाना है. सकाळी सकाळी ती एक स्त्री ब्रेड खाते, खिमा खाते आणि अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगते. दुसऱ्या बाजूने बाबासाहेब सांगतात की माझी माता भगिनी खेड्यामध्ये राहते, कबाड कष्ट करते, मेहनत करते, परिश्रम करते आणि सकाळची न्याहारी म्हणून रात्री उरलेलं शिळ अन्न ती खात असते. या 2 स्त्रियांमध्ये स्वाभिमानी कोण आहे? कोण आहे? शरीर विकणारी स्त्री स्वाभिमानी आहे की कबाड कष्ट मेहनत करणारी स्त्री स्वाभिमानी आहे? बाबासाहेब असं म्हणतात, शरीर विकून अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करून जर तुम्ही कितीही सुखपूर्वक जीवन जगत असाल तर ते सुख तुमच्या काही कामाचं नाही. मेहनतीने, परिश्रमाने, घाम गाळून, कष्ट करून जे काही आपण संपादन करतो, जे प्राप्त करत असतो, ते आपल्या हिताच असते, आपल्या सुखाच असते, आपल्या कल्याणाच असते. हा स्वाभिमान बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे बघा. बंदेजींनी छोटंसं उदाहरण दिलं स्वाभिमानाच्या संदर्भामध्ये, म्हणजे बाबासाहेब किती स्वाभिमानी होते. औरंगाबादचं सुद्धा उदाहरण आपण पाहतो. बाबासाहेब एका हॉटेलमध्ये थांबले होते, औरंगाबादचं उदाहरण आहे. तिथे बाबासाहेबांना बघण्यासाठी अनेक लोक आले होते. त्याच हॉटेलमध्ये त्या काळामध्ये असणारा सुपरस्टार दिलीप कुमार सुद्धा थांबले होते. त्यांना असं वाटलं की हे सर्वच्या सर्व लोक मला बघायला आले आहेत, परंतु जेव्हा त्यांच्या सेवकाकडून त्यांना कळतं की हे लोक तुम्हाला बघण्यासाठी नाही आले, तर याच हॉटेलमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर सुद्धा आहे. डॉक्टर B.R. आंबेडकरला बघण्यासाठी हे सर्व लोक आले. तर त्यांना आश्चर्य वाटते. ते बाबासाहेबांकडे जातात, चर्चा करतात, वार्तालाप करतात, संवाद साधतात आणि असं म्हटलं की बाबासाहेबांच्या कार्याबद्दल त्यांना आस्था असते, प्रेम निर्माण होते. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावरती पडतो आणि ते चेक काढतात. बाबासाहेबांना सांगतात की तुमच्या चळवळीसाठी हा चेक मी तुम्हाला देत आहे, तुम्हाला जेवढे काही यावरती अमाऊंट टाकायचे असेल तर ते तुम्ही टाकू शकता. बाबासाहेब स्वाभिमानाने असं म्हणतात, जो स्वतः नाचतो आणि इतरांना नाचून पैसा कमावतो, या नाचणाऱ्यांचा पैसा माझ्या चळवळीसाठी मी कदापि वापरणार नाही. किती स्वाभिमान होता बाबासाहेबांचा. मग एवढे बाबासाहेब जर स्वाभिमानी आहेत, आपण तर बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत ना. मग बाबासाहेबांचा स्वाभिमान आपण गहाण का ठेवायचा? मग बाबासाहेबांचा स्वाभिमान आपण आपल्यामध्ये का निर्माण नाही केला पाहिजे, किंवा तो स्वाभिमान कायमस्वरूपी आपण टिकून का नाही ठेवला पाहिजे? छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपला स्वाभिमान आपण गहाण नाही ठेवला पाहिजे. बांधवांनो, बाबासाहेबांनी हे जे आपल्याला दिलं आहे हे सहज नाही दिलं आहे. यासाठी खूप मेहनत, परिश्रम बाबासाहेबांना करावे लागले. एकदा बाबासाहेब राजगृह इथे आपल्या मुंबईच्या निवासस्थानी राहतात. सकाळी सकाळी पेपर वाचत असतात आणि पेपर वाचत असताना बाबासाहेबांच्या सोबत बाबासाहेबांचे सहकारी नानक चंदू असतात, S.M. जोशी नावाचे सदग्रस्त असतात
अन्य काही सदग्रस्त बाबासाहेबांसोबत चर्चा करत असतात. चर्चा करत असताना बाबासाहेब अत्यंत गंभीरतेने चर्चा करत असतात आणि गंभीरतेने चर्चा करताना कधी विनोद सुद्धा होतो. बाबासाहेब हसतात सुद्धा, स्मित हास्य करतात आणि काही वेळानंतर बघा बाबासाहेबांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येत असतात. सहज अश्रू येतात बाबासाहेबांच्या डोळ्यातून आणि अश्रू आल्यानंतर जेव्हा ते सदग्रस्त निघून जातात तेव्हा नानकचंद्र तो बाबासाहेबांना विचारतो की बाबासाहेब मी एक विचारू का तुम्हाला. बाबासाहेबांना विचारा. बाबासाहेब काही क्षणापूर्वी तुम्ही एवढे प्रसन्न होते, एवढे आनंदी होते आणि काही क्षणानंतर तुमच्या डोळ्यातून अश्रू आले. नेमकं काय घडलं असं, म्हणजे काय कारण घडलं किंवा कुठला विचार तुमच्या चित्तामध्ये आला की ज्या विचाराच्या द्वारा तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. बाबासाहेब असं की नानकचंद्र तो मी जेव्हा विचार करतो की आज ज्या स्थितीमध्ये माझा समाज आहे, आज ज्या स्थितीमध्ये मी माझ्या समाजाला मेहनतीने परिश्रमाने माझ्या बुद्धी कौशल्याने इथपर्यंत मी घेऊन आलो आहे. आता हा समाज पुन्हा कधीही पाठीमागे जाऊ शकत नाही. या समाजाला कोणीही पाठीमागे नेऊ शकत नाही. एवढ्या मजबूत स्थितीमध्ये ज्याप्रमाणे इंद्रखिलाला कोणी हलवू शकत नाही, कोणी नष्ट करू शकत नाही, अगदी तशाच पद्धतीने या समाजाला मी खंबीरपणे या अवस्थेपर्यंत आणून पोहोचला आहे. आता हा समाजाला कोणीही पाठीमागे नेऊ शकत नाही. याचा मला अभिमान आहे, याचा मला स्वाभिमान आहे आणि त्यामुळे मला आनंद होतो. मी जे संकल्प केले होते, मी जे कार्य हातामध्ये घेतलं होतं ते कार्य मी पूर्णत्वास आता नेलेलं आहे. परंतु जेव्हा मी विचार करतो की मी इथपर्यंत येण्यासाठी पाठीमागे जेव्हा मी वळून पाहतो तर पाठीमागे वळून पाहिल्यानंतर माझ्या जीवनामध्ये असंख्य असे दुःखाचे प्रसंग आहेत की ज्या दुःखाच्या प्रसंगाला मी जेव्हा आठवतो तेव्हा माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. बाबासाहेब सांगतात आपलं पूर्व जे दुःख का झालं बाबासाहेबांना किंवा बाबासाहेबांनी अश्रू का ढाळले, बाबासाहेब सांगतात की मी यासाठी, या कार्यासाठी हा धम्मरथ, बाबासाहेबांचे जे वाक्य आहे की हा धम्मरथ मी इथपर्यंत आणलेला आहे. या धम्मरथाला जर तुम्हाला अधिक समोर नेता येत असेल किंवा नेता येत नसेल तर तुम्ही नेऊ नका, परंतु हा धम्मरथ पाठीमागे कदापि खेचण्याचं कार्य मात्र तुम्ही करू नका. जिथे आहे तिथे राहू द्या. या धम्मरथाला मी परिश्रमाने, मेहनतीने, कष्टाने आणला आहे. हा धम्मरथ इथपर्यंत आणण्यासाठी अगदी 4 मुलं माझ्या मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेब सांगतात की माझी इंदुमती नावाची मुलगी अगदी कोळ्या वयामध्ये मृत्यूला प्राप्त झाली. माझा राजरत्न नावाचा मुलगा अगदी राजविंड होता. तो मी त्याला शिकवणार होतो, त्याला मोठं बनवणार होतो, त्याच्याप्रती विशेष प्रेम माझ्या चित्तामध्ये होतं आणि माझा राजरत्न अगदी माझ्या मांडीवरती मृत्यूला प्राप्त झाला. माझा गंगाधर सुद्धा मृत्यूला प्राप्त झाला मी जेव्हा विदेशामध्ये असताना. माझा रमेश सुद्धा मृत्यूला प्राप्त झाला. अगदी 4 मुलांना मी मूठ माती दिलेली आहे. माझी प्रिय पत्नी रामू अगदी वयाच्या 37व्या वर्षी मृत्यूला प्राप्त झाली. 37 वर्ष म्हणजे काय, तारुण्याचं वय आहे. माता रमाई मृत्यूला प्राप्त झाली. मुलं का मृत्यूला प्राप्त झाले बाबासाहेबांचे, अगदी औषध न मिळाल्यामुळे, अगदी अन्न न मिळाल्यामुळे, औषध न मिळाल्यामुळे. बॅरिस्टरचे मुलं, बाबासाहेब लंडनला शिकायला गेले, इंग्लंडला शिकायला गेले, देश विदेशामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. त्या बॅरिस्टरांचे मुलं अगदी अन्न नाही मिळालं म्हणून मृत्यूला प्राप्त झाले, त्यांना औषधी नाही मिळाली म्हणून मृत्यूला प्राप्त झाले. रमाई सांगते की डॉक्टरनी हात सुद्धा लावला नाही. का? कारण अगोदरची जी फी होती, अगोदर जे पैसे देणं होतं ते पैसे मात्र दिल्या गेले नाही. अगोदरचे पैसे द्या तेव्हा मी तुमच्या मुलाला हात लावतो, औषधी देतो. अगदी बघा, औषधीसाठी बाबासाहेबांची मुलं मृत्यूला प्राप्त. एवढा त्याग कुणासाठी केला, एवढे परिश्रम कुणासाठी केले, एवढी मेहनत कुणासाठी केली. बाबासाहेब असं म्हणतात की मी अनेक आजाराने सुद्धा ग्रस्त आहे. बाबासाहेबांना अनेक प्रकारचे आजार होते. शेवटच्या क्षणी बाबासाहेबांनी संविधानाचं काम केलं, बुद्धाने त्यांच्या धम्माचं काम केलं. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत बघा बाबासाहेब आपल्यासाठी लढले, आपल्यासाठी झटले, आपल्यासाठी खपले, परिश्रम केलं. मग जर बाबासाहेबांचे आपण अनुयायी म्हणून स्वतःला घेतो, बाबासाहेबांचे उपकार आपल्यावरती अनंत आहे, असीम आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे
की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी संपूर्ण आयुष्य जरी आपण खर्ची घातलं, एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम उपकार बाबासाहेबांच्या आपल्यावरती आहे. पशुप्रमाणे जन्मास येणे आणि पशुप्रमाणे मृत्यूला प्राप्त होणे हे मनुष्यांचं कर्तव्य नाही आहे. खाणे पिणे मौज मजा करणे संतती प्राप्त करणे हे तर पशु पण करतात. मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये फरक आहे. मनुष्य बुद्धिवान आहे, मनुष्य ज्ञानी आहे, प्रज्ञावान आहे. त्याला चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं काय, हे सर्व काही कळतं. कारण तो बुद्धिवान आहे, तो ज्ञानी आहे, तो प्रज्ञावान आहे. मग पशुप्रमाणे आपलं जीवन असावं का? पशुप्रमाणे आपण अशा प्रकारचं जन्मास यावे, खावे पियावे आणि मृत्यूला प्राप्त व्हावे एवढंच आपलं कर्तव्य आहे का? तर नाही बांधवांनो, आपण ज्ञानी आहोत, आपण बुद्धिवान आहोत. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी हे कार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. मी सुखपूर्वक जीवन जगत आहे म्हणजे माझं सगळं कर्तव्य संपलं असं बिलकुल नाही आहे. आपण जर सुखपूर्वक जीवन जगत आहोत तर आपलं सगळं कर्तव्य जर असं संपलं असं जर आपण गृहीत धरत असेल तर हा आपला मात्र भोळा विश्वास आहे. कारण बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता, बाबासाहेब असं म्हणाले, मी ठरवलं तर या काँग्रेसच्या सभेमध्ये किंवा या काँग्रेसच्या ज्या काही पद आहेत कुठल्याही प्रकारच्या पदावरती मी सहज जाऊ शकतो. मी जर ठरवलं तर गडगंज संपत्ती मला कोणी देऊ शकतो. कारण धर्मांतर करत असताना बाबासाहेबांना ही आमिष दाखवले गेली की आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला देत देऊ, आम्ही तुम्हाला पैसा देऊ. परंतु बाबासाहेबांनी कधीही आपला स्वाभिमान गहाण नाही ठेवला. बाबासाहेबांनी आपला कधी स्वाभिमान विकला नाही. कारण बाबासाहेबांचा स्वाभिमान हा बाबासाहेबांच्या रक्तामध्ये होता. आणि त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेबांच्या पण अनुयायी आहोत. त्यामुळे स्वाभिमान, आपला आत्मविश्वास आपल्यामध्ये असणं सातत्याने गरजेचं आहे. बाबासाहेबांच्या या कार्याला गतिमान करण्यासाठी सातत्याने बघा आपण प्रयत्न केले पाहिजे. ही जी पायाभरणी जी आपण करत आहोत, विहाराची पायाभरणी आपण केली, लायब्ररीची पायाभरणी केली, की येणाऱ्या काळामध्ये तुमची पिढी जी अत्यंत सुसंस्कृत झाली पाहिजे, ज्ञानी बनली पाहिजे, विद्वान बनली पाहिजे, प्रज्ञावान बनली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. आपल्या लायब्ररीला थोडा वेळ झाला कारण उद्घाटन करण्याचं खरं तर ते माझ्यामुळेच वेळ झाला. कारण मला वेळ नसल्यामुळे तुम्ही पाहता की संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे धम्मदौरे असतात. काल 12 तारखेला बघा नंदुरबारला मी गेलो. एक तास 275 किलोमीटर नंदुरबार आहे. नंदुरबारला कार्यक्रम केला. भंतेना म्हटलं मी थांबतो तिकडेच, करतो जयंती तिकडेच. तर भंतेजी बोलली की नाही, म्हणजे तुम्हाला रिटर्न यावं लागेल. 550 किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा रिटर्न म्हणजे मी आलो. कारण बाबासाहेबांचा सन्मान, स्वाभिमान जर आपल्यामध्ये असेल तर थकणे असेल म्हणजे स्वतः गाडी चालवणे, स्वतः प्रवास करणे, स्वतः प्रवचन करणे, स्वतः लोकांना भेटणे, सातत्याने बघा आम्ही हे करत आहोत. हे करत आहोत म्हणजे काय आम्ही उपकार करत नाही, बिलकुल नाही आहे. कारण ते आमचं कर्तव्य आहे, नैतिक कर्तव्य आहे. परंतु बाबासाहेबांचं कार्य करत असताना आपल्याला थकवा नावाची गोष्ट नसली पाहिजे. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रमाद नसला पाहिजे, आळस नसला पाहिजे. केवळ नाचणे एवढीच बाबासाहेबांची जयंती नाही आहे. समजलं का? केवळ नाचणे, उत्साह करणे एवढीच जयंती नाही आहे, तर वैचारिक जयंती आपण बाबासाहेबांची नेहमी साजरी केली पाहिजे. आणि त्या वैचारिक जयंतीमध्ये सुद्धा आपण हिरिरीने सहभाग घेतला पाहिजे. बघा उत्सव असला पाहिजे. इतर आपण उत्सव बघतो बघा, काय उत्सव असतात लोकांचे, 10-10 दिवसापर्यंत, 15-15 दिवसापर्यंत, 7-7 दिवसापर्यंत अगदी गच्च भरगच्च लोक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आपण का होत नाही? आपल्याकडे पण कार्यक्रम होते. त्या दिवशी महात्मा फुले जयंती ठेवली, किती लोक आले होते? महात्मा फुलेच्या जयंतीला किती लोक आले होते? बोटावरती मोजण्या 10-15-20 लोक होते. का? महात्मा फुलेंनी आपल्यासाठी काम केलं नाही का? महात्मा फुले आता बाबासाहेबांनी गुरु मानलं. बाबासाहेबांनी तर त्यांना गुरु मानलं. मग ज्यांनी बाबासाहेबांना गुरु मानलं त्यांच्या जयंतीसाठी आपण काय येऊ नये? चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती आपण साजरी करतो, त्यासाठी आपण काय येऊ नये? म्हणजे हा वैचारिक विचारांचा जो वारसा आहे हा सतत बघा आपण तेवत ठेवला पाहिजे. ही धम्म चळवळ आपण गतिमान केली पाहिजे. भिक्खू संघाचं काम सातत्याने वाढत आहे, आम्ही सुद्धा त्या पद्धतीने करत आहोत. अलीकडे थोडासा वेळ कमी देता येतो कारण भंतीजी असल्यामुळे मला वेळ कमी देता येतो. लायब्ररीचं जे काम आहे
किंवा उद्घाटन आहे तर ते माझ्यामुळेच रखडलेलं आहे, लांबलेलं आहे. नक्कीच आपण ते करणार आहोत, कारण आपण मोठा प्रोजेक्ट हातामध्ये घेतला. कधी कधी कसं असतं, थोडंफार कुठेतरी कुशल कर्म असतात, आपले पुण्यकर्म असतात. मलाही कधी वाटलं नाही किंवा मी स्वप्नामध्ये सुद्धा असा कधी विचार केला नाही की संघरत्न बुद्ध विहाराच्या व्यतिरिक्त आणखी काहीतरी आपण काम करू शकतो. मला असं वाटायचं की ठीक आहे, आणखी आपण वर चढू. माझ्या डोक्यात आणखी प्लॅन होता की वर चढू आपण आणि छानपैकी इथे खूप चांगलं काम करू. परंतु कधी कधी असतं की योगायोगाने काही गोष्टी घडत असतात. आम्ही जळगावमध्ये गेल्या 4-5 वर्षापासून वर्षावासाच्या निमित्ताने जात असतो, कारण भंतेजी असल्यामुळे भंतेजी वर्षावास करतात. छोटे प्रज्ञावंत भंतेजी इथे आहेत. तर लोकांना असं वाटलं, आम्ही तिथे पाहिलं की तिकडे खूप धम्माचं काम कमी आहे, धम्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा फार कमी आहे. तुम्ही जर इतिहास जाणला, इतिहास पाहिला खानदेशामधील, तर बाबासाहेबांच्या सभेला सुद्धा आपल्याच लोकांनी विरोध केलेला आहे. बाबासाहेबांची सभा ज्या फैजपूर नावाच्या गावामध्ये होते, तेथील सभेला उधळवण्याचं काम त्या काळामध्ये बघा आपल्याच लोकांनी केलं. आणि तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले, असं लोक सांगतात तिथे जुने, की त्यांच्या भाषेमध्ये असं म्हणतात की बाबासाहेबांनी जळगावच्या लोकांना शाप दिला की तुमची उन्नती कधीच होऊ शकत नाही, तुमची प्रगती कधीच होऊ शकत नाही, असे जुने लोक सांगतात. मी त्यांना सांगतो की असं जरी म्हणले असतील बाबासाहेब, परंतु बाबासाहेब तर बोधिसत्व होते. मग बोधिसत्वांच्या चित्तामध्ये अनंत करुणा असते, अनंत मैत्री असते. त्यांनी असं बोललं असेल तर तुम्ही सुधरावं, तुमच्यामध्ये काही बदल व्हावा. आपले माता पिता मुलांना मारतात किंवा त्यांना अपशब्द बोलतात, तर त्यांच्या प्रती असं वाटलं की आपण काम केलं पाहिजे, आपण करू शकतो. कारण 4-5 विहारावरती जेव्हा मी वर्षावास केला, लोक बघा अत्यंत चांगले आहेत, लोक धार्मिक आहेत. कारण धार्मिकता ही अधिक वाढत असते, धार्मिकता ही तयार होत असते. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण तिकडे काम करावं. काही लोकांच्या सहकार्याने मी विचार केला, चिंतन केलं, जसं आपल्याकडले जे लोक आहे. आणि आपण जेव्हा सुरुवातीला आपलं विहाराचं काम नव्हतं तेव्हा आपण सुद्धा एकत्र आलो, बसलो. तुम्ही सुद्धा असं म्हणाले की भंतेजी महिला मंडळ आपले असतील की भंतेजी विहाराचं काम करायचं आहे, आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. पाटील सरांना सगळा इतिहास माहित आहे, सांगण्याची काही आवश्यकता नाही, सगळ्यांना तुम्हाला माहित आहे. म्हणजे आपण जसे एकत्र आलो आणि हळूहळू बघा आपण हे विहाराचं एवढं काम केलं. आणि तसेच काही लोक माझ्याकडे आले, भंतेजी तुम्ही इकडे राहिलं पाहिजे, इकडे काम केलं पाहिजे. आम्हाला सुद्धा असं वाटलं की ठीक आहे, औरंगाबादमध्ये तर अनेक भिक्षू आहेत, तिकडे आपण काम केलं पाहिजे. आणि त्या कामासाठी बघा जळगाव पासून अगदी 15 किलोमीटर अजिंठ्याकडे येत असताना आणि अजिंठ्यावरून केवळ 35 किलोमीटर जळगावकडे जात असताना अत्यंत सुंदर, अत्यंत रमणीय अशी जागा बघा आम्ही बघितली. तशी जागा ती म्हणजे 4 वर्षापूर्वी बघितली होती. 4 वर्षापूर्वी असं वाटलं की ही जागा आपण बघायला पाहिजे. आम्ही जेव्हा दुरून बघितली, एका उपासकाने दाखवले, तेव्हा त्यांना जागेचा रेट सांगितला. 4 लाख रुपये एकर जागा आहे भंतेजी, 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट. तर मी म्हटलं आपण एवढी तर काही घेऊ शकत नाही, किमान 4 एकर आपण जागा घेऊ शकतो लोकांच्या दानबलावरती. तर ते असं म्हणाले की भंतेजी आमची 16.5 एकरचा पट्टा आहे, 4 एकर जागा जर तुम्हाला दिली तर बाकीची जागा आमची कोण घेईल. ते पण बरोबर आहे म्हटलं, आणि ते डील तिथे कॅन्सल झाली. पुन्हा बघा योगायोगाने 4-5 वर्षानंतर पुन्हा आम्ही ती जागा बघितली आणि पुन्हा मनामध्ये असा विचार आला की जागा आपण घेतली पाहिजे. त्या जागेची किंमत बघा आज मार्केट रेट जर बघितला असेल तर किमान 2 ते 2.5 कोटीची जागा आहे. जेव्हा त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना आपलं विजन समजून सांगितलं की आम्ही तिथे काय करणार आहोत, ही जी जागा आहे या जागेचं पावित्र्य कसं वाहणार आहे, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आणि शेवटी डील बघा 1 कोटीमध्ये 16.5 एकर जागा आपण फायनल केली. बघा 16.5 एकर जागा आपण जळगाव शहरामध्ये. दुःख झालं का तुम्हाला? म्हणजे मी चाललो म्हणून दुःख आहे, म्हणजे जाणार नाही, मी कुठे जाणार आहे. जळगाव काय 2च घंट्यामध्ये येतो मी, म्हणजे 2च घंट्यामध्ये जळगाव आणि औरंगाबाद आहे. लोक असं म्हणतात भंतेजी इथंच, कालच तर होते तुम्ही, इथं लगे पोहोचले औरंगाबादला, म्हणजे अगदी 2 घंट्याचा रस्ता आहे. म्हणजे टेन्शन तर नाही आलं. 1 कोटी आमच्याकडून घेतात काय भंतेजी म्हणून? हा, तर बघा सांगा, काम केलं पाहिजे. बघा बाबासाहेबांचं काम आहे, बाबासाहेबांचं चळवळ गतिमान आहे. आणि 1 कोटीमध्ये बघा आपण ती जागा डील केली आहे. आपण त्यांना 10 लाख रुपये दिलेले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये बाकीचे सगळे पैसे आपण त्यांना देऊन ती डील फायनल करणार आहोत. येणारा हा वर्षावास माझा 20वा वर्षावास आहे. तसं मला इथेच करायचा होता 20वा वर्षावास, परंतु
मी असं पुन्हा ठरवलं की जी जागा आपण घेत आहोत तर भंतीची आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. तर 20वा वर्षावास माझा थोडा एकांतामध्ये करण्याचा माझा विचार आहे. म्हणजे जंगल आहे पूर्ण 16.5 एकर मध्ये 7-8 एकर शेती आहे. बाकी 7-8 एकर मध्ये सारे झाडच आहे, सारं जंगलच आहे. अत्यंत रमणीय असं ठिकाण आहे. तर येणारा हा जो माझा 20वा वर्षावास आहे तर 20वा वर्षावास मी तिथे करण्याचा म्हणजे संकल्प म्हणजे केलेला आहे. कारण पुढच्या वर्षी म्हातारे होणार, महाथेरो होणार आम्ही. महाथेरो म्हणजे म्हातारे, ऐक ना, महाथेरो म्हणजे म्हातारे होत असतात. म्हणजे जीवनामध्ये ऐक ना, भिक्खू जीवनामध्ये म्हणजे त्याला महाथेरो अशी पदवी आम्हाला पुढच्या वर्षी प्राप्त होणार आहे. तर ती डील आपण पुढच्या महिन्यामध्ये मेच्या एंडिंग पर्यंत किंवा जूनच्या फर्स्ट वीक पर्यंत ती डील फायनल होणार आहे. तर मी सर्वांना आवाहन केलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी नेहमी आवाहन करतो. तुम्ही शॉर्ट्स बघत असाल त्या शॉर्ट्स मधून सुद्धा मी आवाहन करतो. मग लोक असं म्हणाले, मी तुम्हाला स्वाभिमान यासाठी सांगत आहे. जेव्हा काही लोकांना ही गोष्ट कळाली तर अनेक लोक असं म्हणाले, म्हणते जे जर या कार्यासाठी आपल्याला जर काही लोकांकडे जाता आलं, जर तुमची इच्छा असेल तर त्या लोकांकडे आपण जाऊ शकतो. कोणत्या लोकांकडे? राजकीय लोकांकडे. कोणत्या लोकांकडे? राजकीय लोकांकडे म्हणते जाता येईल. तर जर समजून घ्या आपण यांच्याकडे गेलो तर किमान आपल्याला 1 लाख रुपये मिळतील. यांच्याकडे जर आपण गेलो तर किमान आपल्याला 2 लाख रुपये मिळतील. यांच्याकडे जर आपण गेलो तर किमान आपल्याला 5 लाख मिळू शकतात, 10 लाख मिळू शकतात. अशा पद्धतीने लोक माझ्यासोबत चर्चा केली. मी त्यांना म्हटलं, बघा, मी आतापर्यंत या मार्गाने कधीही कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा मी जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी काम करेल. तर फक्त आणि फक्त समाजाच्या भरोशाच्या दानावरती काम करेल आणि कोणाकडून रुपया सुद्धा घेणार नाही. हा माझा स्वाभिमान आहे, माझा स्वतःचा वैयक्तिक स्वाभिमान आहे. मी इतरांना बिलकुल दोष देत नाही. मी त्यांना म्हटलं की लोक दान देतील. मग कसे दान देणार? तर मी संकल्पना लोकांसमोर मांडली. मी म्हटलं 1 कोटी रुपये जमा करण्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर माझा परिचय आहे. युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहोत. लोकांना जर आपण आवाहन केलं, कारण मी वैयक्तिक स्वतःसाठी आतापर्यंत कधीही कुणाला 1 रुपया मागितला नाही. मी जर समजा असं आवाहन केलं तर लोक नक्की दान देतील. मी संकल्पना माझ्या डोक्यातून समोर आणली की 1 कोटी रुपये जमा करायचे. 1 कोटी रुपयाचं मी डिव्हायडेशन केलं. जर 1000 लोक जर आपण तयार केले, फक्त 10,000 रुपये देणारे. मी लोकांना बोललो, 1000 लोक जर 10,000 देणारे जर आपल्याला जमा होतील किंवा ते आपल्याला दान देतील तर नक्कीच आपले 1 कोटी रुपये जमा होतील. काय मोठी गोष्ट आहे? 10,000 रुपये देण्यासाठी काय मोठी गोष्ट आहे? काहीच मोठी गोष्ट आहे. आणि आश्चर्याची गोष्ट बघा, अनेक उपासक उपासिका ज्या माता भगिनी भांड्याचं काम करतात त्यांनी सुद्धा 10,000 रुपये दिले. मी त्यांना मग अशी संकल्पना दिली, कोणी 2,000 रुपये देऊ शकतो महिना, कोणी 1,000 रुपये देऊ शकतो, कोणी 5,000 रुपये देऊ शकतो, कोणी 10,000 देऊ शकतो, कोणी 500 रुपये देऊ शकतो. तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही स्टेटसला बघत असाल, मी मुद्दाम होऊन टाकतो कारण लोकांना ती प्रेरणा मिळते. अनेक लोक बघा रोज काही ना काही दान पुण्य करत असतात. आपल्या नगरामधून सुद्धा अनेक लोकांनी बघा 10,000 रुपये दिलेले आहेत. कारण मी त्यांना सांगितलं की अशी संकल्पना आहे, तुम्हाला सुद्धा या कार्यासाठी आपण देऊ शकता. नाही दिलं तुम्ही घरी येणार आहे, त्याची काही चिंता तुम्ही बिलकुल करू नका. ही म्हणजे आपण ठरवून घ्यायचं किंवा भंतेजीने आतापर्यंत वैयक्तिक काय आपल्याला कधी मागितलं का? मी तुम्हाला कधी वैयक्तिक मला द्या असं कधी म्हटलं का? बिलकुल. आपल्या वेळासाठी खूप दान करता तुम्ही, विशेष नाही आहे. कारण तुम्ही दान करता म्हणून तर एवढं मोठं झालं. जर दान जर केलं तर एवढं मोठं झालं असतं का? बिलकुल नाही आहे. माझ्या शब्दावर तुम्ही खूप विश्वास ठेवला. 2,000 दिले, 5,000 दिले, 10,000 दिले. आमचे शेजवळ साहेब सुद्धा या कार्यासाठी 10,000 रुपये देणार आहेत. त्यांनी आता सूचना केली आपण सर्वांनी बघा साधुवाद द्यायचा. या कार्यासाठी बावस्कर परिवाराने सुद्धा ऑलरेडी आपल्याला 10,000 रुपये म्हणजे दिलेले आहेत. त्यानंतर रेखाताई खरात यांनी सुद्धा 10,000 रुपये दिलेले आहेत. त्यानंतर रमेश अभंग साहेब यांनी सुद्धा म्हणजे 10,000 रुपये दिलेले आहेत. त्यानंतर साबळे आईने सुद्धा आम्हाला 10,000 रुपये या कार्यासाठी दिले आहेत. सुरडकर साहेब 2,000 रुपये द्यायला होते, म्हटलं 2,000 बिलकुलच घेणार नाही, 10,000 पाहिजे. लगेच 10,000 रुपये त्यांनी आणून दिले. ते सुद्धा देणार. खरास परिवार सुद्धा देणार आहेत. खंडाळे परिवार सुद्धा देणार आहेत. म्हणजे सुरवाडे आईने सुद्धा परिवाराने सुद्धा म्हणजे दिलेले आहेत. आता हे नावं जेवढे काय दिले त्यांनी माझ्याकडे
आहेत, सर्वांची लिस्ट आपल्याकडे आहे, आपण सुद्धा द्यावे. आमचे राऊत सर सुद्धा 10,000 रुपये यासाठी देणार आहेत. आपण सर्वांसाठी जेवढे काही मी नावं घेतले त्या सर्वांसाठी बघा आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. कारण ही जी धम्म चळवळ आहे बघा बाबासाहेबांचं कार्य आहे. कारण मी इथे काम करतो, एवढं चांगलं काम आहे, लोकांची आशा आहे, लोकांची अपेक्षा आहे. कारण खानदेशामध्ये बिलकुल अशी धम्म चळवळ नाही आहे आणि आपल्या माध्यमातून ही मोठी धम्म चळवळ निर्माण होत आहे. मी सातत्याने सांगतो, आपला नेहमी सांगतो लोकांना की आमच्या नगरातील लोक असं म्हणतात की भंतेजी एवढं मोठं तुम्ही मेहनत घेतली, परिश्रम घेतले, आता पुन्हा नव्याने तुम्ही सुरुवात का करता? कारण एवढे ऑलरेडी तुमचा सेटअप तयार आहे, VR आहे, सर्व काही आहे, पुन्हा तुम्ही सुरुवात करत आहात. मी म्हटलं काही फरक पडत नाही, मी सुरुवात करत आहे. नुसता पाया जरी आपण रचला तर येणारी पिढी भविष्यामध्ये काम करेल. म्हणजे फक्त आपण पाया बघा रचायचं काम करायचं आहे. तर सर्वांकडे मी येणार आहे. तुम्ही खुणगार बांधून ठेवा की भंतेजी आपल्या दारावर आले की पैसे आपल्याला द्यावे लागणार आहे. म्हणजे 9 मे ते 22 मे पर्यंत आम्ही कोकणामध्ये जाणार आहोत. तर 22 मेच्या नंतर का 10 तारखेच्या आतमध्ये यावं लागते? 10 तारखेच्या आतमध्ये पाटील सर, 10 तारखे नाही, पाटील सरचा आकडा मोठा आहे, त्यांची ती लिस्ट ठरलेली आहे, काही विषय नाही ते. तर म्हणजे मी येणार आहे तुमच्याकडे, असं काही बळजबरी नाही आहे. तुमच्या श्रद्धेने जे तुम्ही देसाल तर ते मी घेणार आहे. परंतु माझी अशी अपेक्षा आहे की किमान 10,000 रुपये आपण द्यावे. कारण आपला ती लवकरच म्हणजे डील फायनल करायचं आहे. बघा अत्यंत एक गरीब परिवार आहे बघा. त्यांना मी जेव्हा सांगितलं तर ते म्हणाले भंतेजी हरकत नाही, आपल्या जागेमध्ये जेव्हा तुम्ही पाण्याची व्यवस्था तर करावीच लागणार आहे, बोर घ्यायचा आहे, तर आमच्या परिवाराच्या वतीने आम्ही तो बोर तिथे तुम्हाला दान करू. मग त्या बोरसाठी 1 लाख रुपये लागो, 2 लाख रुपये लागो की कितीही लागो, तुम्ही 300 फूट घ्या की 500 फूट घ्या, कारण डोंगर आहे, डोंगरावरती जागा आहे, तर तुम्ही त्या बोरसाठी जेवढे काही दान लागेल तेवढा आम्ही दान देऊ बघा, अशी त्यांनी म्हणजे संकल्प केला आहे. तर त्यासाठी सुद्धा आपण साधुवाद देऊ शकता. एकदा एक उपासक नाशिकला बिमार होते, त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांचं ते मशीनमध्ये बोटं गेले होते. आई योगायोगाने आम्ही नाशिकला होतो, मग त्यांना भेटायला गेलो. ते म्हणाले भंतेजी काय जागा बघायला आले का? नाही म्हटलं जागा साहेब आता जागा बघायला काय आलो नाही, म्हटलं जागा झाली ऑलरेडी, आपण जळगावमध्ये जागा घेतली. बघा रक्तभंबाळ झालेला हात त्यांचा, मशीनमध्ये हात गेले, 2 बोटं त्यांचे बैलाला चारा टाकत असताना चारा कटिंग करायची जी मशीन असते तर त्यामध्ये त्यांचा हात गेला, तर 2-3 बोटं निकामी झाले. फक्त रक्तभंबाळ हात झाला. मी त्यांना बघायला गेलो आणि मी जेव्हा त्यांना ही गोष्ट सांगितली की अशा अशा प्रकारची आपली डील झाली आहे, एवढ्या दुःखामध्ये सुद्धा त्यांना एवढा हर्ष झाला. भंते जीवनात खूप चांगली गोष्ट झाली. जळगाव शहरामध्ये काम करण्याची अत्यंत आवश्यकता होती. भंतेजी या जागेवरती जेवढं तुम्ही काम करसाल, मग भिकू ट्रेनिंग सेंटरचं काम करा, लायब्ररीचं काम करा, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम, जे काही असेल, एव्हरीथिंग असेल, स्कूल असेल, हॉस्पिटल असेल, या जागेवरती जेवढं तुम्ही काम करसाल त्या कामासाठी जेवढी रेती लागेल तेवढी रेती मी माझ्या परिवाराकडून दान करतो. किती मोठी गोष्ट आहे बघा. म्हणजे जेवढी रेती लागेल तेवढी, म्हणजे बिलकुल रेतीचा तुम्ही चिंता करायची आवश्यकता नाही. चांगले आहेत, धनवान आहेत, त्यांच्याकडे पेट्रोल पंप आहे, शेती आहे आणि ते स्वतः म्हणजे रेतीचे कॉन्ट्रॅक्ट घेत असतात. तर पण ती कितीही मनुष्य श्रीमंत असेल तर देण्याची बघा ती कुवत असली पाहिजे, देण्याची ती श्रद्धा असली पाहिजे. आणि माझ्या मनामध्ये असा विचार आला की एवढे जर चांगले श्रद्धावान लोक आहेत तर नक्कीच आपण ते काम केलं पाहिजे बघा. नक्कीच आपण येणाऱ्या जूनच्या एखाद्या संडेला आपण तिथे कुटीचं भूमिपूजन करणार आहोत. आपला सर्वांना निमंत्रण आहे, आपण सर्वांनी त्या भूमिपूजनासाठी म्हणजे यायचं आहे. आपल्याला जागा सुद्धा बघता येणार आहे आणि तिथे येणारा जो वर्षावासाचा समारोप कार्यक्रम असेल तर तिथे आपण तो मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजे भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत. तर आपली सर्वांची मंगलमैत्री, दान तर आहेच पण दानासोबत सोबत मंगलमैत्री सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांचं हे कार्य आहे ते गतिमान करायचं आहे आपल्याला. बाबासाहेबांचा धम्मरथ अधिक कशा पद्धतीने गतिमान झाला पाहिजे, ही धम्म चळवळ बाबासाहेबांचा संकल्प आहे की सारा भारत मी बौद्धमय करेल. ही बौद्धमय करण्याची बाबासाहेबांची संकल्पना आपल्या पद्धतीने आपल्याने जेवढं काही आपल्याला करता येतं तेवढा आपण करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज जयंतीच्या निमित्ताने हा संकल्प आपण केला पाहिजे की आपलं विहार अत्यंत सुंदर आहे, वातावरण सुद्धा
आपल्या विहारातला अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे. तर ही जी धम्म चळवळ आहे, विहारामध्ये येण्याचं जे काही कार्य आहे आपलं, तर आपण सातत्याने दर रविवारी विहारामध्ये आलं पाहिजे. किमान एक दिवस सकाळी किंवा संध्याकाळी आपण वंदना विहारामध्ये झाली पाहिजे. भंते जे ऑलरेडी आपल्याकडे राहतात, नेहमीच राहतात. आणि ही चळवळ बघा अधिक गतिमान केली पाहिजे. आपल्या लेकरांवरती धर्माचे संस्कार सुद्धा आपण दिले पाहिजे. आपल्या लायब्ररीचं उद्घाटन सुद्धा आपण लवकरच करणार आहोत, कारण हे दोन्ही हे थोडंसं मोठं काम असल्यामुळे आता तुम्ही बघता बघा, म्हणजे बिलकुल वेळ नाही आहे, सातत्याने फिरणं आहे. तर उद्या लगे 15 तारखेला तुम्हाला बघा अकोल्याला जायचं आहे, मग त्यानंतर जळगावला जायचं, म्हणजे सातत्याने जिथे जिथे जातो तिथे लोक दान करतात. दानाच्या निमित्तानेच लोक बोलवतात, बुद्धपूजच्या निमित्ताने बोलवतात. तर हे थोडंसं काम असल्यामुळे, टार्गेट मोठं असल्यामुळे 90 लाख रुपये आपल्याला त्यांना द्यायचे आहे. त्यानंतर वर्ग 2 ची जमीन आहे, वर्ग 1 मध्ये करण्यासाठी सुद्धा 10-1 लाख रुपये खर्च आहे. बाकी खरेदी बिरेदीला काय जो काय असेल ते, म्हणजे साधारणतः 1 कोटीपर्यंत हे टार्गेट असल्यामुळे थोडीशी धावपळ आहे 1-2 महिन्यापर्यंत. तर नक्कीच आपण या कार्यासाठी आपल्या शुभेच्छा, आपलं दान पुण्य हे द्यावं, अशा प्रकारची आपल्याला एक भावना व्यक्त करतो. बऱ्याच वेळापासून आपण अत्यंत शांत चित्ताने श्रवण केलं, ऐकून घेतलं. आपण सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला अनंत मंगल कामना आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.